नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण 63 ही जी माझी कादंबरी आहे, मी त्याचं एक एक प्रकरण वाचतोय. वरवंटासारखी सेम प्रोसेस आहे. ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी माझी वरवंटा या कादंबरीचंही अभिवाचन, म्हणजे माझी जी वरवंटा ही कादंबरी आहे त्याची 13 प्रकरणं मी अपलोड केलेली आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर तेही मी असंच कंटेम्पररी लिहित चाललो होतो. जसं आज मी 3रं प्रकरण वाचतोय 63चं. तर 4थं प्रकरण जसं तुम्हाला माहीत नाहीये तसं मलाही माहीत नाहीये नेमकं ते काय असणार आहे. बाकी स्केलेटन एक तयार आहे, एक आराखडा तयार आहे माझा कादंबरीचा. पण भोवतालच्या घडामोडी ज्या काय घटना घडत आहेत त्यांना घेऊन मग मी ती कादंबरी लिहित असतो. ज्यांनी वरवंटा ऐकली आहे त्यांना ही माझी प्रोसेस माहिती आहे. तर आज मी 63चं 3रं प्रकरण वाचतोय. कृपा करून मित्रांनो, जेव्हा तुम्ही 3रं प्रकरण आज जे नव्याने ऐकत असतील जी मंडळी, जे सबस्क्रायबर्स म्हणूया, जे प्रेक्षक म्हणूया, त्यांनी 3ऱ्या प्रकरणाबरोबर आधीची 2 प्रकरणं ही ऐका. कसं आहे ना, काही गोष्टी विश्लेषणात्मक तुमच्यापर्यंत पोहोचणे गरजेचं असतं. मग माझ्यासारखे लेखक जेव्हा काही असं लिहितात, थोडासा व्हिडिओ तो मोठा होतो, तर ते ऐकत चला. आपण किती काय 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 वाईट आपल्या कानांवर पडत असतं. असं म्हणत नाहीये की मी जे काय करतोय, मी जे काय वाचतोय, मी जे काय लिहितोय ते सगळं चांगलं आहे, ते तुम्ही ठरवा. पण आधी त्यासाठी ते ऐका. न ऐकता ठरवू नका. नमनाला घडाभर तेल झालेलं आहे. तर आता आपण 63 प्रकरण 3. ध्यानस्थ बसलेल्या माझ्या निर्मात्याला, म्हणजे या कादंबरीच्या लेखकाला, गेला 1 तास एकटक बघत बसून मी आता कंटाळलो होतो. पाय मोकळे सोडून, हाताची घडी घालून, पारावर वडाच्या झाडाला डोकं टेकून, डोळे मिटून बसलेला हा माझा निर्माता, या कादंबरीचा लेखक, तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता. पण मला ते स्पष्ट ऐकू येत नव्हतं. बहुतेक नामस्मरण करत असावा, एखाद्या देवाचे किंवा त्याचा विश्वास ज्याच्या ठाई आहे अशा एखाद्या सद्गुरूचे वगैरे. या कादंबरीची त्याने 2 प्रकरणं लिहून काढली, तरी अजून माझी ओळख वयवर्ष 40 ओलांडलेला आणि नाव ययाती एवढीच आहे. मी जर कादंबरीचं मुख्य पात्र आहे तर पहिल्याच प्रकरणात माझी किमान जुजबी माहिती तरी वाचणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना कळायला नको का? इतक्यात त्याने खाडकन डोळे उघडले आणि बसल्या जागेवरून उठत बाजूला ठेवलेली सॅक हातात घेऊन तो उभा राहिला. हातातली सॅक खांद्याला अडकवत तो पारावरून खाली उतरत मला म्हणाला, चल चहा पिऊ. तो झपाझप पावलं उचलत माझ्या पुढे चालू लागला आणि मी त्याच्या चालण्याच्या गतीशी स्वतःला जुळवून घेत त्याच्या मागे मागे धावू लागलो. आम्ही दोघं चिंतामणी गार्डनच्या बाहेर आलो आणि त्याच्या नेहमीच्या टपरीवर चहा प्यायला गेलो. चहा पिता पिता तो मला किंचित चिडलेल्या स्वरात म्हणाला, मी लिहित असलेल्या कादंबरीतलं तू प्रमुख पात्र असल्यामुळे तू सतत माझ्या बरोबर असतोस आणि मी माझ्या कादंबरीतल्या प्रमुख पात्राला कादंबरी व्यतिरिक्त बोलण्याची मुभा देतो. याचा अर्थ असा नव्हे की तू माझ्या लिखाणात ढवळाढवळ करावीस. यावर मी त्याला म्हटलं, मी काय ढवळाढवळ केली? माझ्या तोंडी तू जे जे संवाद देतोस ते संवाद मी तुला हवे तसे निमूटपणे बोलतो. चहा पिता पिता मला मध्येच अडवत तो मला म्हणाला, निमूटपणे बोलतोस, पण माझ्या एकंदर कादंबरीबद्दल आणि मी ती ज्या फॉर्मॅटमध्ये लिहितोय त्या प्रोसेसबद्दल तुझ्या मनात 1796 शंका कुशंका गोंधळ घालतायत. हे तुला माझ्यापासून लपवता येत नाहीये आणि लपवता येणार पण नाही, हे लक्षात ठेव. कारण तू माझ्या कादंबरीतलं मी निर्माण केलेलं एक पात्र आहेस, त्यामुळे तुला स्वतंत्र अस्तित्व नाही. मी मगाशी ध्यानस्थ बसलेला असताना तू मनातल्या मनात जे काही बडबडत होतास ते मला स्पष्ट ऐकू येत होतं. देवाना त्याचा चहा पिऊन झाला होता. बोलता बोलता त्याने
चहाचा ग्लास माझ्या समोर धरल्यामुळे मीही त्यातले 2 घोट प्यायलो होतो. रिकामा ग्लास जवळच्या बाकड्यावर ठेवत त्याने टपरीवाल्याला चहाचे पैसे दिले आणि मग आम्ही मुलुंड रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. त्याने त्याचा उजवा हात एखाद्या बालपणीच्या मित्रासारखा माझ्या खांद्यावर ठेवला होता आणि चालता चालता तो मला कादंबरीच्या 3ऱ्या प्रकरणाची सुरुवात सांगत होता. 3ऱ्या प्रकरणाची सुरुवात माझ्या स्वतःशीच चाललेला संवाद अशी होते. मी स्वतःशीच बोलतोय की हिटलरच्या राष्ट्रवादाचे गोडवे गाणारे आपले राजकीय नेते हिटलरने केलेल्या जूनच्या अमानुष छळाचे आणि कत्तलींचेही मनातल्या मनात समर्थनच करत असणार. कारण हिटलरच्या राष्ट्रवादापर्यंत पोचण्यासाठी त्याने केलेल्या जूनच्या कत्तलींना ओलांडूनच पुढे जावं लागतं. ते प्रकरण टाळून हिटलरचा राष्ट्रवाद स्वीकारताच येत नाही. की असलं काहीतरी लिहिलं आणि हा 5वा कागदही फाडून वही वेगळा करत मी तो माझ्या समोरच्या तुंबलेल्या छोट्याशा गटारात फेकून दिला. त्या तुंबलेल्या गटारात मी मगाशी फेकलेले कागदाचे बोळे अजूनही तसेच चिखलात अडकून पडले होते, जसे ते गेले बरेच दिवस माझ्या मनात अडकून पडले होते. त्या बोळ्यांकडे बघता बघता मनात एक विचार आला की माणुसकीला काळीमा फासणारी इतिहासातली काही पानं अशीच फाडून फेकून देता आली तर किती बरं होईल. हो, पण त्यामुळे पुढच्या पिढ्यांना मागच्या पिढ्यांची क्रूरता कळणार नाही. त्याचं काय? आणि कळून तरी आपण काय केलं म्हणा. त्यातून काहीतरी बोध घेण्यापेक्षा उलट नंतरच्या पिढ्यांनी आधीच्या पिढ्यांपेक्षा क्रूरतेच्या बाबतीत 2 पावलं पुढेच जाण्याचा प्रयत्न केला. हिरोशिमा नागासाकीच्या जखमा अजूनही ओल्या असताना आणि त्यातल्या दाहकतेचे पुरावे जगजाहीर झालेले असतानाही एकमेकांवर डूख धरून असलेले देश आजही एकमेकांवर अणुबॉम्ब फेकण्याच्या धमक्या एकमेकांना देत आहेत. क्रूरतेच्या इतिहासापासून काहीतरी बोध घेण्यापेक्षा क्रूरतेच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात किंवा अशा इतिहासाचा आपल्या प्रतिस्पर्ध्याला धाक दाखवत आपलं इप्सित साध्य करून घेण्यात एकंदर मानव जातीला जास्त इंटरेस्ट असल्याचं वारंवार दिसून आलंय. आणि त्यामुळेच सत्तास्थानी बसलेल्या अशा वखवकलेल्या लोकांना बुद्धापेक्षा हिटलर जास्त महत्वाचा वाटत आलाय. बुद्धाचं किंवा चार्लीच्या कर्तृत्वाचं अनुकरण करण्यापेक्षा ज्याला त्याला हिटलरचं अनुकरण करून लोकांना घाबरवण्यात जास्त रस आहे. माझ्या समोरच्या गटारात विशिष्ट आवाज काढत चिखलात तोंड खुपसून काही बाई खाणाऱ्या डुकरांनी त्यांना हव्या असलेल्या गोष्टी शोधण्याच्या नादात मी मगाशी फेकलेल्या कागदांचे बोळे एव्हाना चिखलात रुतवून ते दिसेनासे केले होते. मिमी म्हणणारे आणि तलवारीच्या जोरावर जग जिंकायला निघालेले इतिहासातील रथी महारथी असेच एक दिवस जमिनीत गाडले गेले होते. मौत ने जमाने को ये समा दिखा डाला, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला. याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. कल जो तन के चलते थे अपनी शान और शौकत पर, शमा तक नहीं जलती आज उनकी तुर्बत पर. जैसी करनी वैसी भरनी आज किया कल पाएगा, सर को उठाकर चलने वाले एक दिन ठोकर खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. पेंडसे काका, सावंत काका आणि मी आम्ही तिघ सावंत काकांच्या कर्जतच्या छोट्याशा फार्म हाऊसवर एकत्र कधी प्यायला बसलो तर पेंडसे काका हमखास सावंत काकांना ही कव्वाली गायला सांगतात. आजही नेहमीप्रमाणे पेंडसे काकांनी सावंत काकांकडे फरमाईश केली आणि सावंत काकांनी अगदी टिपेचा स्वर लावत त्यांच्या खड्या आवाजात कव्वाली गायली.
मी आणि पेंडसे काकांनी सावंत काकांच्या गायनाला दाद दिली आणि मग आम्ही तिघांनी अर्धवट पिऊन झालेले आपापले ग्लास उचलून पुन्हा एकदा चीअर्स केलं आणि ग्लास तोंडाला लावून बॉटम्स अप मारत आम्ही तिघांनीही आपापले ग्लास रिकामे करून टेबलवर ठेवले. सावंत काकांची ही कव्वाली गाऊन झाली की प्रत्येकाच्या ग्लासात जेवढी केवढी दारू असेल ती त्याने बॉटम्स अप मध्ये संपवायची. हा आमचा नेहमीचा शिरस्ता आहे. त्याप्रमाणे आम्ही आजही वागलो. पेंडसे काका कधीच कोल्ड्रिंक मध्ये मिक्स करून रम पित नाहीत आणि पिताना कधीच चाखण्याला नॉनव्हेज खात नाहीत. बाकी एरवी चिकन तंदुरी, मटन बिर्याणी, प्रॉन्स फ्राईड राईस या त्यांच्या आवडत्या डिशेस आहेत. पेंडसे काकांची आणखी एक सवय म्हणजे 2 पेगच्या वर ते कधीच पित नाहीत आणि सावंत काका आणि मी तर दीड क्वार्टर शिवाय जागचे हलत नाही. शिवाय पेंडसे काकांचा उरलेला रमचा 1 पेग संपवणं ही सुद्धा नेहमी माझीच जबाबदारी असते. यावर पेंडसे काका कधी कधी मला असंही म्हणतात की ही अशी कॉकटेल करण्यापेक्षा तू रमच का पित नाहीस. पेंडसे काकांच्या या म्हणण्याला सावंत काकाही हसत दुजोरा देतात. सावंत काका मॅकडॉल नंबर 1 ही विस्की पितात आणि मी DSP ब्लॅक. शिवाय आम्ही दोघंही पिताना नॉनव्हेज खातो आणि पेंडसे काका चाखण्याला पॉपकॉर्न शिवाय दुसरं काहीही खात नाहीत. त्यांचे 2 पेग पिऊन झाले की ते त्यांच्या जवळ असलेल्या तंबाखूची मळी गालफडात भरून आमच्याशी छानपैकी गप्पा मारतात. हे दोघंही कधीच सिगारेट ओढत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बरोबर प्यायला बसलो की मीही सिगारेट ओढत नाही. नेहमीप्रमाणे आजही 2 पेग झाल्यावर पेंडसे काकांनी तंबाखूची मळी गालफडात भरली आणि तळवे झटकून हाताची घडी घालून उगाचच कुठेतरी शून्यात नजर लावून बसले. सावंत काका आणि मी पित होतो. पेंडसे काकांना असं अचानक शांत झालेलं पाहून माझ्या बाजूलाच बसलेल्या सावंत काकांनी माझ्या पायाला पाय मारत आणि पेंडसे काकांच्या दिशेने नजरेने खाणाखुणा करत तू काहीतरी बोल असं मला पेंडसे काकांचं आमच्याकडे लक्ष जाणार नाही अशा पद्धतीने सांगू लागले. मग मी उगाचच पेंडसे काकांची तंद्री भंग करत मुद्दाम त्यांना न आवडणाऱ्या विषयाबद्दलच एक प्रश्न विचारला. मी त्यांना विचारलं की काका, सध्या आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रात जे काय राजकारण चालू आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. मला असं वाटलं होतं की 2 पेग आणि तंबाखूच्या मळीनंतर पेंडसे काका उसळून बदलापूरमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेबद्दल व्हाया मध्य प्रदेशमध्ये बंद पडलेली आणि आता आपल्याकडे चालू झालेली लाडकी बहीण योजना ती अगदी मालवणमध्ये झालेल्या मराठी अस्मितेवरल्या बलात्काराबद्दल असं सगळंच तावातावाने बोलतील. खास करून छत्रपती शिवाजी महाराज हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मालवणमध्ये घडलेल्या महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा तर ते कडक शब्दात समाचार घेतील असं मला वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. पेंडसे काका शांतपणे म्हणाले की स्वर्ग आणि नरक या मानव निर्मित संकल्पना थोड्या वेळापुरत्या खऱ्या मानल्या तर सध्या आपण सगळे नरकात राहतोय आणि फक्त महाराष्ट्रापुरतं काय घेऊन बसलायस रे. जगभरातल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी हातात हात घालून लोकशाहीला साक्षी ठेवून हैदोस घालत गेल्या 10-12 वर्षात या पृथ्वीवर हा नरक निर्माण केलाय. तर असे हे आमचे पेंडसे काका. जगभरातल्या राजकीय नेत्यांनी पृथ्वीवर नरक निर्माण केलाय असं म्हणतात. तर असं हे 63चं प्रकरण 3 आहे. बघा आधीची 2 प्रकरणं सुद्धा आणि तुम्हाला कशी वाटतं ते कळवा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि आता व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला मध्ये ना 2 जर्क येतील. तर ते काय व्हिडिओचा फॉल्ट किंवा मी काहीतरी एडिट केलं, काढून टाकलं आणि जॉईंट मारलं असं नाहीये बरं. पाऊस पडायला लागला त्यामुळे मला तो व्हिडिओ तिथेच थांबवून ह्या झाडाखाली जाऊन थांबावं लागलं. आणि मग कारण मोबाईल भिजतोय आणि हे बघा या पानांचं बघा काय झालं. ही आणली आत्ता प्रिंटआउट काढून 25-30 रुपये खर्च केले याच्यासाठी आणि त्यांच्या आता कशा पत्रावळ्या झाल्या आहेत त्या बघा. हे पावसात भिजत वाचत होतो. कारण काय पाऊस कधी थांबणार काही कल्पना नाही. म्हटलं बारीक आहे तोपर्यंत करून टाकू. कारण 63चं
प्रकरण सारखं 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 पोस्टपोन होत होतं. आज वाचूया उद्या वाचूया म्हटलं आज वाचायचं. त्यात काय झालं, घरातून निघालो तेव्हा प्रचंड पाऊस होताच. कॉलर माईक मी घरी विसरलो, त्यामुळे आज हेडफोनचा वापर केलाय. आता बघूया आवाजाची क्वालिटी काय आहे ती, पण जी काय असेल ती बरी असेल असं मला वाटतंय. त्यामुळे बघा तुम्ही. आणि नवीन युट्यूबर्स आहेत ना, त्यांना मला असं सांगायचं की त्यांना असं वाटतं की ना खूप काहीतरी तामझाम घेतल्याशिवाय, DSLR अमुक तमुक असं घेतल्याशिवाय युट्यूब चॅनल सुरू करता येत नाही, असं काही नाहीये. हा, क्वालिटीचा फरक पडतो. तुमच्याकडे आयफोन असेल तर त्याच्यावर तुम्ही जे काय शूट करता किंवा DSLR वरती काय शूट करता, क्वालिटीचा फरक पडतो. पण क्वालिटी देऊन, व्हिडिओची क्वालिटी देऊन तुम्ही त्यावर त्या व्हिडिओत बोलणार काय आहात, सामान्य माणसांचे प्रश्न मांडणार आहात का, ते महत्वाचं. नाहीतर क्वालिटी छान आहे आणि काहीतरी उथळ करताय, नाचणं गाणं आणि काहीतरी करताय, अर्थ नाही त्याला. कितीतरी मुलं रील्स बनवतात मोबाईलवरती. रील्स मी बघतो की, मी जसे आता हे मी रिक्वेस्ट करतो की आमच्यासारखी माणसं जरा लेखक मंडळी विश्लेषणात्मक बोलतात, त्याचीही गरज आहे. आणि 1-2 सेकंदाच्या, 5 सेकंदाच्या, 20 सेकंदाच्या ज्या रील्स आहेत ना, त्याही गरजेच्या आहेत. आता बऱ्याच म्हणजे 80% रील्स ह्या उथळ असतात, काही त्याला अर्थ नसतो. पण मी ज्या रील्स बघतो ना, ते माझे आवडते आहेत मंडळीची सगळी रील्स करणारी. म्हणजे एका बाजूला एखाद्या लेखकाने ग्रंथ लिहून ठेवावा आणि 2 मिनिटात किंवा 1 मिनिटात एखाद्या मुलाने त्या ग्रंथात जे काय लेखकाला सांगायचंय 500 पानी आणि 1000 पानी ग्रंथामध्ये, ते एखादा मुलगा रील्स मध्ये 5 सेकंदात सांगून मोकळा होतो. मला आवडतात रील्स बघायला. मी फॅन आहे अशा बऱ्याच मंडळींचा. त्यांच्यावरती मी एखादा व्हिडिओ करेन, माझ्या आवडत्या रील्स बनवणाऱ्या लोकांवरती. मला आवडतात रील्स आणि मस्त करतात ते, एन्जॉय करतात त्या. अशा बुद्धिजीवी रील्स, म्हणजे जरा डोकं शाबूत ठेवून आजूबाजूला काय घडतंय याच्यावर विचार करून जी तरुण मंडळी, अगदी 17, 18, 20 वर्षाची, 15 वर्षाची मुलं मस्त रील्स बनवत आहेत. तर अशा तरुणांना आमच्यासारख्या लेखकांचा नेहमीच पाठिंबा असणार आहे. कारण फॉर्मॅट काय आहे, तुम्ही काय करताय, तुम्ही आयफोनवर करताय, DSLR वर करताय की तुमच्या साध्या मोबाईलवर करताय, क्वालिटीमध्ये फरक पडेल व्हिडिओच्या. पण बोलताय काय, त्याचं काय करायचं, त्यासाठी इथे काहीतरी असावं लागतं. असो, तर त्याच्याविषयी आपण स्वतंत्र बोलूया. सारखं भिजल्यामुळे आता बघा सर्दी सारखं वाटायला लागलंय. आणि ह्या पत्रावळ्या झाल्या अशा, ह्या मला ऍक्च्युली जपून ठेवायच्या असतात, कारण ती फाईल करून ठेवतो मी ती सगळी पानं. असो, तर हा व्हिडिओ करताना खूप मला मेहनत घ्यावी लागली. अर्थात पावसामुळे, पाऊस पडायला लागला की लगेच जाऊन तिकडे थांबायचं, परत त्याच्या पुढचं त्याच टोनमध्ये पकडायचं वगैरे वगैरे वगैरे. मेहनत असते खूप. लोकांना वाटतं की काय नाही, समोर ठेवायचा मोबाईल आणि बडबडच सुटायचं, असं नसतं. हे आधी लिहावं लागतं. हे लिहिण्यामध्ये जवळजवळ माझे आता 1.5-2 महिने गेले. त्याच्यानंतर मग पुढचं सगळं लक्षात ठेवून, पुढची प्रकरणं लक्षात ठेवून तो सगळा ग्राफ आखावा लागतो. त्यामुळे एखादा हातगाडी ओढणारा माणूस किंवा एखादा रिक्षा चालवणारा माणूस किंवा कुठल्याही रस्त्यावरती काम करणारा, शेतात राबणारा, ही जी कामगार मंडळी आहेत ना, अगदी तेच काम असतं लेखकाचं. खूप मेहनत असते. पण कुठल्या लेखकाचं, ज्याला गरिबांबद्दल आस्था आहे, ज्याला तो एक जो वर्ग आहे ना खालचा, तोच जो मोठ्या संख्येने आपल्या देशामध्ये त्या गरीब लोकांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल, त्यांच्या मनातल्या प्रॉब्लेम बद्दल ज्या लेखकांना आस्था आहे, त्या लेखकांना मेहनत आहे, खूप मेहनत घ्यावी लागते. कारण त्यांना हे कोणी बघा ना, आता जर मी काहीतरी उथळ काहीतरी करत असतो तर आता माझी 10-15 जणांची टीम असते. पण मी वाढलेल्या पेट्रोलच्या भावांविषयी बोलणार असेल, महागाईविषयी बोलणार असेल, चाललेल्या भ्रष्टाचाराविषयी बोलणार असेल, तर आज कोणी नाहीये, मी एकटा आहे. असं एकला चालो रे, असं कोणीतरी म्हटलंच आहे. त्या उक्तीप्रमाणे आपण एकटं चालायचं. बाकी काही नाही. बाकी टाटा, बाय बाय, सायोनारा. नवीन व्हिडिओच्या निमित्ताने भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. आणि एक 692 झालेत सबस्क्रायबर्स. म्हणजे मी जेव्हा माझं युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा 500 पर्यंत पण आपण पोहोचू की नाही कधी आयुष्यात, असं वाटलं होतं. तर आता 692 पर्यंत पोहोचलोय. तर आता लवकरात लवकर जाऊयात की 1000 पार करूयात सबस्क्रायबर्स. तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सांगा.
नाही आता खरंच काही नाही. चला बाय बाय, टाटा, सायोनारा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सायोनारा, बाय बाय बाय.